दंडवत। आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी स्मृतीस्थळातील 229 पासूनच्या स्मृती बघणार आहोत। आश्चर्यार्थ तरी अनुसरा म्हणणे, अनुसरणाविषयी आचार्य भट्टोबासांनी या ठिकाणी जे निरूपण केलेलं आहे, अनुसरणाचं महत्त्वही सांगितलेलं आहे। स्वामींनी सुद्धा अनुसरणाचे अनेक लाभ सांगितलेले आहेत, परंतु तरी देखील जीव काय परमेश्वराला अनुसरत नाही। उद्धरण या प्रकरणामध्ये स्वामींनी जे काही तत्वज्ञान सांगत असताना परमेश्वराची 2 साधनं सांगितली आणि मग तिथे शंका दिल्या जाते की असे परमेश्वराची महती जाणून जीव अनन्य भावे परमेश्वराला शरण रिगत असतील। तिथे येते की एक अनुसरेती एक ननुसरेती, म्हणजे कुणी अनुसरतं आणि कुणी अनुसरण घेत नाही। एखादं कार्य आपल्याला सांगितलं तर त्या कार्याच्या संदर्भातला लाभ आपल्याला माहिती पाहिजे असतो। जर का लाभ सांगितला तर ते कार्य करायला आपण थोडंसं पुढे जातो, ते कार्य आपण करत असतो। परंतु जर का त्या कार्याचा लाभ आपल्याला सांगितलाच नाही, ह्याच्यामध्ये लाभ काय आहे तो लाभ जर का नसेल तर कुठलंच कार्य आपण करायला पुढाकार घेत नसतो। आणि म्हणून आमच्या स्वामींनी अनुसरण हा विषय सांगत असताना अनुसरण का घ्यावं या संदर्भातलं विवेचन केलं आणि त्याच्यातनं अनुसरणाचा लाभही सांगितला। अनुसरणाचे जे काही लाभ देवाने सांगितले त्याच्यामध्ये आनंद प्राप्ती हा सुद्धा लाभ आहे आणि दुःख निवृत्ती हा सुद्धा लाभ आहे, दोन्ही गोष्टी घडतात। मग एवढं जाणून तरी परमेश्वराला जीव अनुसरत असतील ना अनुसरे एक ननुसरे, म्हणजे काही लोक अनुसरतात आणि खूप लोक ननुसरतात। म्हणजे अनुसरणारे लोक काहीच आहेत आणि ननुसरणारे लोक भरपूर आहेत। म्हणून या संदर्भामध्ये आचार्य भट्टोबासांच्या सन्निधानी असलेल्या सर्व भक्तजनांच्या समोर आचार्यांनी अनुसरणाबद्दलचं काही महत्त्व सांगितलेलं आहे। एकुदिसु धर्मवार्ता प्रसंगे अपूर्व सिद्धांत प्रतिष्ठा बोलिली। एकुदी धर्मवार्ता प्रसंगे, असं काल तुम्हाला सांगितलं, स्मृतीस्थळामध्ये बहुतांशी तुम्हाला धर्मवार्तेचा संदर्भ जास्त येतो। म्हणजे निरूपण अवसर असेल किंवा अजून काही विजन क्रिया असेल, विजन विधी असेल, त्या प्रत्येक ठिकाणी धर्मवार्तेचा जो काही भाग आहे तो आपल्याला बघायला मिळतोच। प्रसंग कुठलाही असो, परंतु त्यावेळेला आचार्य भट्टोबास असतील, मग सन्निधानी असतील किंवा असन्निधानी असतील, धर्मवार्ता त्या ठिकाणी होतेच आहे। आणि इथे सुद्धा धर्मवार्ता प्रसंगे अपूर्व सिद्धांत, अपूर्व सिद्धांत म्हणजे ज्याचं आपल्याला खरोखरच नवल वाटावं असं अपूर्व जे आहे, जे सहजासहजी आपल्याला प्राप्त होत नाही, ते म्हणतात की अपूर्व विधी घडला, म्हणजे या आधी कधीच घडला नाही असा। किंवा मग सांगितलं जातं की अपूर्व विधी म्हणजे प्रेमोपायादी विधी जे असतात ते सहजासहजी काही घडत नसतात, आणि तो विधी जर का घडला तर तो आपल्यासाठी कसा आहे, अपूर्व विधीच आहे। तो पूर्वी घडला नाही, तो अपूर्व असा तो। मग त्यामध्ये शास्त्रचिंतन असेल तर शास्त्रचिंतनात सुद्धा आपण काही गोष्टी आधी कधीच ऐकल्या नाही अशा ऐकतो आपण। अन्य व्यावृत्ती आधी कधीच ऐकली नाही, आज आम्हाला कळालं। आम्ही तर म्हटलं की एवढ्या एवढ्याच देवता आहेत, पण अन्य व्यावृत्तीमध्ये विद्यामार्गामध्ये कळालं की किती देवता आहेत, त्या अपूर्व काहीतरी कळालं। परंतु याही पेक्षा अपूर्व काय आहे, जे अपूर्व सिद्धांत, सिद्धांत अर्थ जो आहे, बाकीच्या गोष्टी या सिद्धांत असल्या जरी
तर आमच्यासाठी जसं तसं सिद्धांत अर्थ काय आहे, परमेश्वराच्या संदर्भातली जी माहिती आहे ती आमच्यासाठी सिद्धांतिक माहिती आहे, जी आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला उपयोगी नेण्यासाठी उपयुक्त ठरणारी अशी जी ज्ञान आहे, अशी जी माहिती आहे ते म्हणजे परमेश्वराचं ज्ञान आहे। देवतेचंही ज्ञान आमच्या स्वामींनी सांगितलं, प्रपंच संदर्भातली माहिती पण सांगितली, जीवाच्या संदर्भातली सुद्धा ओळख आम्हाला आमच्या देवाने करून दिली। परंतु त्याही मध्ये परमेश्वराचे ज्ञान मोचक, परमेश्वराचं ज्ञान हे जसं तसं मोचक आहे। आपल्याला जीव कसे आहेत काय आहेत याची किती जरी माहिती असली, तुम्ही जर म्हणाल की मी सगळ्यांना ओळखतो कोण कसे काय आहे, पण त्याच्याने तुम्हाला मोक्ष नाही मिळणार। देवतेच्या संदर्भातली भरपूर तुम्ही माहिती काढली तर त्याच्याने पण मोक्ष नाही मिळणार। प्रपंचाच्या संदर्भातली संपूर्ण माहिती काढली, तुम्ही म्हटले मला संवार संसरण सगळं माहिती आहे कसं होतं काय होतं, पण त्याच्याने पण मोक्ष नाही होत। मग त्यासाठी काय करावं लागेल, जी जी कवनाचे ज्ञान मोचक, आमचे स्वामी म्हणतात परमेश्वराचे ज्ञान मोचक आहे। मग ते परमेश्वराचे ज्ञान कसं आहे बरं, मग त्याच्यासाठी तुम्हाला उद्धरण प्रकरण जर का तुम्ही अभ्यासलं तिथून ती सुरुवात होते। आणि मग त्यामध्ये परमेश्वर अवतरण्याच्या पद्धतीपासून तर जीवाचा उद्धार कसा होतो हे क्रमशीर त्यामध्ये दिलेलं आहे। मग चहुज्ञानीय त्याच्यामध्ये येतात, अनुषंगिक त्याच्यामध्ये चहुप्रेमीय सुद्धा येतात, म्हणजे एक कळिकेचे दोन कळिकेचे असे प्रेमीय सुद्धा त्याच्यामध्ये येतातच। दोनही साधन त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत, ज्ञान साधन प्रेम साधन, आणि त्याचं आचरण कसं करायचं आहे हे आचार प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे। अस्थिपरी या प्रकरणामध्ये ते सांगितलेलं आहे। हा आहे अपूर्व सिद्धांत, जी अपूर्व माहिती आहे देवाकडे जाण्याचा जी काही एक विधी सांगितलेला आहे, तो मार्ग सांगितलेला आहे, तो उपाय सांगितलेला आहे, आणि त्या अनुसार त्या ठिकाणी परमेश्वराने ते संपूर्ण निरूपण केलेलं आहे, तो आहे अपूर्व सिद्धांत। मग त्यामध्येही अजून अपूर्व सिद्धांत काय आहे न, महावाक्य निर्वचन हे अपूर्व सिद्धांत आहे। म्हणजे यामध्ये थेट तुम्ही जिथे जाणार आहात, जिथे तुम्हाला पावन व्हायचं आहे त्या ईश्वराची, ईश्वर अवताराची आणि ईश्वर स्वरूपाचीच त्या ठिकाणी माहिती इत्यंभूत दिलेली आहे। आपण सहजासहजी आपल्याला सांगतात ना महावाक्य निर्वचन वाचू नका, का नसतं वाचायचं, वाचलं तर काही दोष लागत नसतो बरं का। तरी तुम्हाला का सांगितलं वाचू नका, कारण की तुम्ही जर का वाचायला लागलात तर तुम्ही काय करता, तुमच्या पद्धतीने त्याचा अर्थ लावायला सुरुवात होते। त्याचे अर्थ तुम्ही स्वतः लावता ही पण गोष्ट चांगली आहे, वाईट नाही आहे, परंतु ते अर्थ योग्यच पद्धतीने लावले तर चांगलं आहे, पण अयोग्य पद्धतीने लावले तर, जसं मामाजींनी आम्हाला उदाहरण दिलं की जर का ते वचन एखाद्या डॉक्टरला जर का सांगितलं की 22 ठिकाणी त्रिदोष एक होता, म्हणजे 3 दोष होते, आता हे डॉक्टरला सांगितलं तर तो कुठले दोष सांगेल, वात कफ आणि पित्त, आणि त्याला त्रिदोष तेच माहिती आहे। या व्यतिरिक्त अजून तुम्ही कोणाला काही सांगितलं तर ते त्यांचे त्रिदोष वेगळे ते सांगते। परंतु तुम्ही जेव्हा सिद्धांतिक अर्थ तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या संदर्भातील लीळा वाचावी लागेल। स्वामींनी स्वतः ते त्रिदोष कुठले सांगितलेले आहेत, त्यांना मार्गश्रेष्ठत्व म्हणजे माझा मार्ग श्रेष्ठ आहे की त्या मार्गामध्ये मी स्वतः वयोवृद्ध आहे, मी पयवर्ती आहे वगैरे वगैरे, अशा प्रकारचं काही 22 थोडासा अहम होता त्याच्यामध्ये, आणि तो त्रिदोष त्यांच्याकडे होता। आता हे तुम्हाला ती लीळा वाचल्याशिवाय त्या वचनाचा अर्थ कळणार नाही, अर्थ तो प्रकरण वशे असं स्पष्ट देवानी सांगितलेलं आहे। म्हणजे आम्ही तुम्हाला सांगताना सांगू की 22 ठाई त्रिदोष एक होता, हे वचन तुम्ही वाचू नका, का नका वाचू, कारण त्याची लीळा तुम्ही वाचलेली नाही आहे। मग आधी लीळा वाचा आणि मग ते वचन वाचा, किंवा मग त्या वचनाकडे तुम्ही बघा, म्हणजे काय होईल, तुम्हाला लीळा वाचल्यानंतर त्या वचनाचा अर्थ समजायला सोपा पडेल आणि सिद्धांतिक अर्थ तुम्ही बरोबर त्या ठिकाणी उपयोगात आणाल, आणि तुम्ही तुमच्या मनाचा अर्थ तिकडे लावणार नाही, सगळ्यात महत्वाचं आहे। मग आता महावाक्य निर्वचनाचं पण असंच आहे की तुम्ही वाचलं तर तुम्हाला दोष काय नाही, पण तुम्ही त्याच्यातले जे मनाचे तुम्ही अर्थ लावाल तर मग त्या ठिकाणी तो दोष लागतो। कुठे तो शब्द
कुठपर्यंत ते वचनातलं एखादं पद म्हणायचं आहे, कुठे ते पद तोडायचं आहे, दुसरं पद कुठून सुरू करायचं आहे, हे आपल्याला त्यातनं लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला ब्रह्मविद्येचं इतर ज्ञान जे आहे ते सुद्धा तुम्हाला प्राप्त केलं तुम्ही, की महावाक्य निर्वचन समजायला किंवा त्या संदर्भात श्रवण करायला आणि सोबतच ते म्हणायला सुद्धा तुम्हाला सोपं जाईल. तुम्हाला स्वतःलाच कळेल की कुठे आपण चुकत होतो आधी म्हणताना, आता कसं बरोबर म्हटलं पाहिजे. जसं उदाहरण जर का आपण घेतलं की वचन वाचताना तुम्हाला त्या वचनाचा संदर्भ माहिती असला पाहिजे, याच्यात देवाला सांगायचं काय. मग वचन आहे, धाये तव खाई जे पाहे तव निजी जे, सरळ वाक्य आहे. पोटभर खा आणि मनपूर्वक झोपा. आता हे वचन असं आहे की नाही, आपण असंच वाचलं, धाये तव खाई जे पाहे तव निजी जे. आता तुम्हाला व्याकरण माहिती असलं पाहिजे की हे वाक्य असं आमचे देव सांगूच शकत नाही की मनभर खा आणि पोटभर झोपा, असं नाही. मग तिथे प्रश्नचिन्ह द्यावे लागतील. कुठे प्रश्नचिन्ह द्यायचे आहेत हे तुम्हाला माहिती पडलं पाहिजे. स्वामी वचन म्हणतात धायेतव खायचे, प्रश्नचिन्ह आलं. धायेतव म्हणजे त्या ठिकाणी धायेतव खायचे, पोटभर जेवावं का, मन इंद्रियांना तृप्त करेपर्यंत जेवावं का. पाहेतव निजीजे, पार सकाळ होईपर्यंत दिवस उजाडला, ऊन आलं, इथपर्यंत झोपावं का. ना तैसे नव्हे की बाई, तैसे म्हणजे मागे जे दोन दोष सांगितले तसं राहू नका. नुसतं जेवायला भेटलं म्हणून पोटभर खाऊन घ्यायचं नाही, झोपायला भेटलं म्हणजे जास्त वेळ झोप काढायची असं पण नाही. तैसे नव्हे की बाई, आता त्या वचनाचं ती जी दिशा आहे ती बदलली. आता आतापर्यंत अशी दिशा होती, आता नाही. तैसे नव्हे की बाई, पश्चात प्रहरी उठीजे, पश्चात प्रहरी उठा. म्हणजे तुमच्या जेवणाचा संबंध तुमच्या झोपण्याशी आहे आणि झोपण्याचा संबंध जेवणाशी आहे. तुम्ही जर का जास्त जेवलात तर जास्त झोप, आणि जर का आपण जास्त जर का झोपलो तर ते खाल्लेलं जे अन्न आहे ते विष म्हणून आपल्या शरीरामध्ये कार्य करायला लागतं एका प्रकारे. म्हणून किती जेवावं, किती झोपावं, किती आपल्या अष्टस्वभावाला कशी मात्रा द्यावी हे अस्थिपरी प्रकरणामध्ये सांगितलेलं आहे. आता धायेतव खाईजे, धायेतव खाऊ नये असं स्वामी सांगतात. मग खायचं किती मग. मग त्यासाठी तुम्हाला अस्थिपरीच्या स्वभाव मात्र या वचनाकडे जावं लागेल. म्हणजे असे संदर्भ आपल्याला माहिती असले पाहिजेत. मग एक उत्तर जर का आडलं तर त्याचं उत्तर दुसऱ्या वचनात मिळतं, तिसऱ्या वचनात मिळतं, एखाद्या लेळेमध्ये मिळतं. म्हणून हे सगळे संदर्भ माहिती असले की मग महावाक्य निर्वचन तुम्ही वाचू शकता. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल आम्हाला ते वाचायला पाहिजे, आम्हाला वाचायचं आहे, तर त्यासाठी मग अध्ययन करा. मग या महावाक्य निर्वचनाचं जे काही निरूपण आहे त्याच्यामध्ये जे काही सिद्धांत सांगितलेला आहे तो आहे अपूर्व सिद्धांत. जसा तसा थेट परमेश्वराबद्दल त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि असा अपूर्व सिद्धांत प्रतिष्ठा बोलिली म्हणजे त्या ठिकाणी त्या दिवशी त्याबद्दल विशेषत्वाने ते मांडलं गेलं की परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, आनंदमय आहे, नित्य आहे, व्यापक आहे. आता ते व्यापक कसं आहे, नित्य कसं आहे हे समजून घ्यायला आपल्याला विचार आणि डोके बुद्धी चालत नाही. त्या ठिकाणी तुमचा अधिकारच असला पाहिजे तरच ते समजतं. नाहीतर भरपूर संशोधकांनी महानुभाव पंथीय साहित्यावर संशोधन केलं, परंतु त्यांना त्यातलं तत्वज्ञान त्यांना ते मांडता आलं, परंतु ते मानलं नाही त्यांनी किंवा त्यांनी ते स्वीकारलं नाही, कारण की तो अधिकार नाही आहे त्यांचा. आणि म्हणून तुम्हाला महावाक्यामध्ये जे पण काही सांगितलं गेलेलं आहे ते समजण्यासाठी, ते स्वरूप असेल त्यामध्ये नवम नवम असं जे काही सुख मिळतं, आनंद मिळतो त्या जीवाला, तो आनंद म्हणजे कसा आहे, काय आहे, तो जीव ईश्वर स्वरूपी पावन कसा होतो, या संदर्भातली अपूर्व माहिती त्या दिवशी निरूपणामध्ये झालेली आहे. आणि अंती म्हणितले आणि समारोपीय शब्दांमध्ये भट्टोबासांनी म्हटलं
जीवोद्धरण व्यवस्थेची देवाचा आरती ननु सर्वे, म्हणजे परमेश्वर जे काही अनुसरण सांगतात, ज्ञान सांगतात, साधन सांगतात, विधी सांगतात, अविधीचं ज्ञान करून देतात, हे कशासाठी? जीवोद्धरण व्यवस्थेची, म्हणजे ही जीवोद्धरणाची एक प्रकारे काय आहे, व्यवस्था सांगितलेली आहे. जीव कुठे होते आणि त्यांना मग आम्ही कशा प्रकारे या सृष्टीमध्ये आणलं, ज्ञान दिलं, विधी अविधी जीवाने केले, नरक पाप पुण्य जोडले, हे सर्व जे काही सांगितलं हे काय आहे, जीव उद्धरणाची व्यवस्था आहे. आणि मध्ये मध्ये आपण जर का भरकटलो किंवा आपण इकडे तिकडे जातो, मग परमेश्वराने एवढं सगळं कशासाठी केलंय न? हे जीव उद्धरणाची ही व्यवस्था आहे सगळी. मनुष्य देह देणं, त्या जीवाला ज्ञान देणं, विधी घडवणं, ही सर्व जीव उद्धरणाची ही प्रक्रिया आहे सुरू सर्व. आणि देवाचा आरती ननु सर्वे, आणि एवढं सगळं कोणी केलं आपल्यासाठी? देवाने केलेलं आहे. एखादा व्यक्ती एका मिनिटासाठी जरी आपल्या उपयोगी पडला तरी त्याच्याविषयी आपली अर्थता राहते बरं का. तुम्ही देवासारखे भेटलात असं लगेच आपण त्यांना म्हणतो, परंतु देवासारखे भेटल्याचा दर्जा त्याला आपण देतो. पण देव भेटण्याचं जे काही त्याच्यामधनं एक मानस निर्माण झालं पाहिजे की हे आजचं जेवण जे आहे हे अमृतासारखं आहे बरं का. पण अमृत मुळात कसं आहे याकडे आपण कधीही तिकडे वळत नाही. जसं एखाद्या गोष्टीचं उदाहरण दिलं तर ती वस्तू म्हणा, तो पदार्थ म्हणा, तुम्ही बघितलेला असला पाहिजे किंवा बघण्याचा मानस मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. जो व्यक्ती आपल्याला देवासारखा वाटतो, पण देवाबद्दल आपल्याला काय वाटतं, देवाबद्दलची ती आवडी निर्माण होते का? कुणी आपल्याला मदत केली तर त्या व्यक्तीविषयी तो व्यक्ती आपला आवडीचा होऊन जातो, तो परिवार आपल्या आवडीचा होतो. एखाद्याने मदत केली की लगेच आपण त्याचे गुणगान गायला लागतो, सगळं आहे. आणि कधी काळी त्यांनी जर का आपल्याला हाक दिली की लगेच आपण प्रतिसाद देतो की त्यांनी त्यावेळी मदत केली, आता आपणही आपलं कर्तव्य आहे मदत करायची. तसं देवाने आपल्यासाठी एवढं काही केलेलं आहे, नाही तर आपण तमामध्ये पडलेलो होतो, कोणी आपल्याला विचारणारं नव्हतं. तेव्हा सर्वात प्रथम आपला विचार कोणी केला असेल तर तो परमेश्वराने, अव्यक्त मंत परमेश्वराने आपला विचार केला. आणि सर्व इथे आपल्याला आनंद प्राप्त व्हावा म्हणून सर्व आयोजन परमेश्वराने, सृष्टी व्यवस्था, देवतेंची व्यवस्था, ब्रह्मांडाची व्यवस्था, ब्रह्मांडस्थेची व्यवस्था, सगळं बारीक सारीक सगळी व्यवस्था देवाने केली. आता आपल्याला कळलं पाहिजे की हे सगळं कुणासाठी केलेलं आहे? माझ्यासाठी केलेलं आहे. कुणी केलेलं आहे? हे अमक्या अमक्या परमेश्वराने केलेलं आहे. जर का जीवाने केलेलं असेल, जर का मी आलो आणि इथे सगळं स्वागताची तयारी असं तसं केलेलं असेल तर मी एकदम भारावून जाणार. तसं आपण जेव्हा या सृष्टीमध्ये आलो तेव्हा आपल्या पूर्ण स्वागताची तयारी देवाने केली. मनुष्य देह सर्वप्रथम मिळाला आपल्याला. काहीही केलेलं नसताना चांगलं कार्य आपल्याला मनुष्य देह, काहीही भूत भजन घडलेलं नसताना ज्ञान आपल्याला लगेच मिळालं. हे सगळं देवाने आपल्यासाठी केलेलं आहे. आमच्या भटोबासांना जेव्हा भर तापात पाठवल्या जातं आणि मागून शिदोरी पाठवल्या जाते त्यावेळेला भटोबासांना ते म्हणतात की भटो जेवाल. त्यामुळे काय जेवायला? त्यामुळे स्वामींनी तुमच्यासाठी शिदोरी पाठवलेली आहे. भटोबासांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले की गोसाव्यांची माझी चिंता, देवाला माझी किती काळजी आहे. म्हणजे भटोबासांचं जर का चिंतन तुम्ही बघाल तर भटोबासांच्या चिंतनामध्ये आपल्याला देवाचं महत्व पदोपदी कळतं की परमेश्वर किती काळजी करतायत. तुम्हाला कधी वाटेल देवाने जर का तुम्हाला तूप दिलं खायला तर तुम्हाला वाटेल देवाला आमची काळजी आहे बरं का, तूप पाठवलं बरोबर वरणबट्टीवर. परंतु जर का देवाने तुम्हाला तेल पाठवलं तर तुम्हाला देवाला आमची मध्यम काळजी आहे. आणि देवाने जर का दिव्यातलं तेल जर का आपल्या जेवणामध्ये वाढलं तर तुम्हाला देवाला तर आमची काळजीच नाही आहे. हे दिव्याचा तेलाचा वास येतो, ते खाल्लं तरी जातं का? पण भटोबासांना ते दिलं आमच्या स्वामींनी. त्यामध्ये सुद्धा भटोबास म्हणतात की देवाला माझी काळजी आहे. तिथे ते वाक्य आलेलं नाही आहे,
परंतु तरी भट्टोबासांनी कुठल्याही तक्रारीविना खाल्लंय, ह्याचाच अर्थ भट्टोबासांनी विचार केला की देवानी मला हे तेल खायला का लावलंय ज्याचा उग्र वास येतोय, कारण की देवाला माझ्याकडनं काहीतरी घडवून घ्यायचं आहे, मला घडवून घ्यायचं आहे, योग्यता माझ्यामध्ये घडवायची आहे. आणि स्वामी म्हणतात ऐसी ऐसी अन्ने वानरेशा सहात्मक, म्हणजे त्यांना ते खाऊ शकतात हे घडवलेलं आहे देवानी त्यांना. आणि म्हणून नंतरच्या उत्तर काळामध्ये जेव्हा भट्टोबासांना तुपाऐवजी कसलं तेल वाढलेलं आहे ते करडईचं, नक्की. आणि तेव्हा भट्टोबास म्हणतात करडेल की तुपे, जे करडईचं तेल आहे का तूप वाढलेलं आहे याच्याशी मला काही. ऐसे जाणे म्हणजे जाणलं नाही का त्यांनी, जाणलं. तुम्ही असं नाही म्हणू शकत की त्यांना कळालंच नाही की करडईचं तेल आहे का तूप, असं नाही. मामाजी सांगतात की त्यांची जीभ जी आहे संवेदनशील आहे, त्याच्यामुळे त्यांना कळालं हे काय आहे ते. आणि कळाल्यानंतर सुद्धा त्यांना त्याचा काही फरक नाही पडला, जे आहे पात्री पडिले भोजन त्यांनी केलं. त्यांना कळालंच नाही काय वाढलेलं आहे आणि त्यांनी खात राहिले. आणि मग कोणीतरी सांगितलं बाबा नाही हे आम्ही तुपाच्या ऐवजी करडईचं तेल वाढलं. मग ते भट्टोबासांचं तप नाहीये, ते भट्टोबासांचं ते आचरण नाही झालं ते, परंतु त्यांना ते कळालेलं आहे तरी सुद्धा ते खाऊ शकले, कारण की त्याच्या आधी त्याहीपेक्षा उग्र असलेलं ते उग्र वास येणारं ते दिव्यातलं तेल स्वामींनी त्यांना त्याच्यावर वाढायला सांगितलंय भोजनावर, आणि ते खाल्लेलं आहे त्यांनी त्या चण्यावर वाढून. म्हणजे ते स्वामींनी त्यांना त्या दृष्टीने तयार केलेलं आहे, संकेत दिलेला आहे की पुढे तुम्हाला असंही अन्न खाण्यामध्ये येईल तर तुम्ही त्या तयारीमध्ये राहा, सवय करा स्वतःला. म्हणजे हे काय आहे, हे घडवलेलं आहे. आत्ता भट्टोबासांना यातही वाटतं की देवाला माझी काळजी आहे. आपल्याला जर का असा प्रसंग आला तर की आपल्याला तूपच नाही वाढलं, तेल वाढलं, की बघा देवाचं पण लक्ष त्याच लोकांवर आहे, आमच्यावर नाहीच. आम्हाला तेल आलं आमच्या नशिबी, म्हणजे लगेच आपल्याला त्रास झाला की लगेच आपण देवाचे दोष बघायला लागतो की देवाचं साह्य आम्हाला झालं नाही. मुळात म्हणजे असं आहे की जेवढं देवाचं साह्य नाही होणार तेवढे तुम्हाला कष्ट होणार, आणि जेवढे तुम्हाला कष्ट होणार तेवढी तुमची योग्यता वाढणार. आता समजा तुम्हाला इथूनच गाडी आहे बसायला, घरपासून इथपर्यंत, इथपासून घरपर्यंत चालणं फिरणं आहे का आपलं काही नाही. पण जर का तुम्हाला इथून चालत घरी जायचं आहे तर तुमचा तेवढाच व्यायाम होणार. जेवढा व्यायाम होणार, जेवढे कष्ट होणार तेवढी तुमची तब्येत चांगली राहते. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कष्ट हे असलेच पाहिजे, त्याच्यामुळे आपलं व्यावहारिक जीवन सुद्धा चांगलं चालतं, आपण जमिनीवरच चालतो. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा कष्ट पाहिजे, जेणेकरून तुमची योग्यता लवकर होते. भट्टोबासांना स्वामींनी पोट दुखते म्हणून त्यांना काही लगेच आराम करायला सांगितलं नाही, कष्टच करायला सांगितले. कारण की खूप वेळा असं असतं की पोट कशामुळे दुखत असतं, पचन न झाल्यामुळे. मग त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, थोडंसं जर का व्यायाम केला वगैरे तर कदाचित त्याच्यामुळे जो काही बिघाड पोटामध्ये झालेला आहे तो दुरुस्त होऊ शकतो. मधल्या काळामध्ये माझा गुडघा दुखायला लागला एक, कारण की त्यावेळी माझे भरपूर सत्संग सलग चालायचे. मग माझ्या लक्षात आलं की का दुखत असेल बरं, की आपलं चालणं फिरणं कमी होऊन राहिलेलं आहे. मग मी सकाळी रोज चालायला लागलो, गुडघ्यादुखी आपोआप बंद झाली. म्हणजे हे लक्षात येतं की आपल्या शरीराला कष्ट कमी केले की त्यामधनं काही ना काही दोष निर्माण होत असतो. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला अशाही पद्धतीचं जे काही कष्ट मिळतात ना ते सुद्धा साह्याचाच एक भाग आहे, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पण ते साह्यच आहे की जेणेकरून आपल्यामध्ये दोष निर्माण न होता असलेल्या दोषाचं निरसन व्हावं, हेच परमेश्वराचं लक्ष असतं. मग परत पूर्व विषयाकडे येऊ आपण. हे सर्व काय आहे, देवानी माझ्यासाठी केलेलं आहे, हे आपल्याला मनामध्ये जाणीव निर्माण झाली पाहिजे. आणि ही जाणीव तुम्हाला शेवटपर्यंत, शेवटचा श्वास घेईपर्यंत ही जाणीव तशीच राहिली पाहिजे की देवाने माझ्यासाठी काय केलं हे आठवा. एक 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 हिशोब नाही करायचा त्याचा, पण आठवायचं, कारण की ते ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. आणि अशा पद्धतीने
देवाच्या बद्दलची आवडी आपली वाढते, की देवाने आपल्यासाठी काय काय केलं हे आठवल्यानंतर देवाबद्दलची आवडी वाढते. आता देवाने जर का एवढं केलं आपल्यासाठी, तर एक शब्द आपण देवाचा पाळू शकतो की नाही? एक वाक्य आपण पाळू शकतो की नाही? एक वाक्य जर का तुम्ही पाळलं, त्याच्यात अनेक वाक्य पाळल्याचं गोमट तुम्हाला लागू शकतं. येत आधी वैजे येथोनी म्हणितले कीजे, ते अनुसरण. आमच्या अधीन व्हा, फक्त देवाला काहीच म्हणायचं नाहीये. आमच्या अधीन व्हा आणि आम्हाला अनुसरा, आम्ही जे म्हणतो ते करा, बस. बाकी काहीही करायचं नाही. उलट आपल्याला सांग कामे होणं तर चांगलंच आहे की आपण स्वतः डोकं लावून ते काम करणं हे किती उलट डोकं दुखून घ्यायचं काम आहे. परंतु जर का एखाद्याने सांगितलं आणि तसंच आपण करतो आहोत, तर ते तर उलट सोपं आहे. काय करायचंय हे काही याचं चिंतन करायचंच नाही आपल्याला. कसं करायचं याचं चिंतन फक्त करायचं आहे. छोट्याच्या एल्लोला सांगितलं ना की लाडू बनवायचे आहेत, परंतु कुणाकडनं करून घ्यायचे नाही. कष्ट तुमचे पाहिजेत त्याच्यामध्ये. हवं तर तुम्ही लाडू कसे बनवायचे ते विचारून घ्या कोणाला पण. अशी मदत तुम्ही शब्दरूपी घेऊ शकता, परंतु देहाचे कष्ट मात्र तुमचेच असले पाहिजेत. म्हणजे काय करायचंय कसं करायचं ह्याचं काही काळजी नाहीये, फक्त ते बनवायचेच फक्त थोडे कष्ट आहेत, ते तर तुम्हाला घ्यावेच लागतील. आणि म्हणून देवाला अधीन व्हा, देवाने म्हटलेलं तेच करा. एवढं सोपं आहे अनुसरण. अनुसरण म्हणजे खूप किचकट नाहीये बरं का. तुम्हाला असं वाटतं अनुसरण म्हणजे खूप अवघड आहे. आमची सुरुवातच तिथून होते. आम्हाला हे वचन आठवतच नाही. एक आधीन वैजे येथोनी म्हणितले, हे वचनच नाही आठवत. अनुसरण घ्यायचं म्हटलं की मग मार्गात जमेल का मला? मग मला शिळं खायची सवय नाहीये, मला तिखट खायची सवय नाहीये, मग असं आहे मग तसं आहे. आमचे सगळे समस्या हेच निघतात. आम्हाला अनुसरण म्हटल्यानंतर आमच्या समस्या नाही आठवल्या पाहिजेत. देवाचं वचन आठवलं पाहिजे की येत आधीन वैजे येथोनी म्हणितले कीजे. तुम्ही एकदा देवाने म्हणितलेले करायला तुम्ही लागलात की सर्व समस्या आपोआपच दूर होतात. तुम्हाला एक उदाहरण मी सांगेन. कोरोना काळामध्ये आम्ही एक दीक्षा दिलेली होती आणि ती दीक्षा ऑनलाईन दीक्षा दिलेली. मानवा पंथातली पहिली ऑनलाईन दीक्षा होती ती. बघा, परिस्थितीच अशी होती की ते एका वेगळ्या टोकाला होते, मी एका वेगळ्या टोकाला होतो. वयस्कर होते ते आणि अनुसरण्याची इच्छा निर्माण झाली. आजारी होते, पायाला सूज होती आणि पाय अजिबात हात लावू देत नव्हते, इतके दुखत होते पाय. आता त्यांच्या लक्षात आलं की आता काही खरं नाही आपलं, म्हणजे कधी काही होऊ शकतं, परत साधू भेटतील की नाही भेटतील वगैरे वगैरे. त्यांनी मुलीला सांगितलं की मला अनुसरायचं आहे. अनुसरायचं तर इकडे तिकडे जाता येत नाही, जिल्हा बंदी आहे, मग करायचं काय? मग मला फोन केला, कारण आमचं बोलणं आधी झालेलं. म्हटलं ठीक आहे, ऑनलाईन दीक्षेचं आपण करूया आयोजन. आम्ही फोन केला, त्यांना विधी बोलायला लावला, सगळं काय करायला लावलं, विशेष कपाळाला लावायला लावला आणि म्हटलं देवाला मनातनं प्रार्थना करा, आत्मधनं अनुसरणाबद्दल. आता वस्त्र पालट वगैरे हा विषय बाजूला ठेवा. मनातनं देवाला प्रार्थना करा की देवा मी पूर्णपणे मन व्हावे, तुम्हाला अनन्य गती शरण आलेली आहे, अशी प्रार्थना करा. आणि ती प्रार्थना करताना डोळ्यात अश्रू सुद्धा आले त्यांच्या की आपलं अनुसरण कसं, चांगले हातपाय चांगले होते तेव्हा झालं पाहिजे होतं पण नाही झालं, असं देह देवाला द्यावं लागतंय, असं दुःख मनामध्ये आहे. आणि त्यांच्या ते अनुसरण जे आहे ते संपन्न झालं. एका तासामध्येच त्यांनी पाणी मागितलं, पाणी पिलं की त्यांना उलटी व्हायची, काही पण पिलं की उलटी व्हायची, खाल्लं की उलटी व्हायची. मग त्यांनी पाणी मागितलं, त्यांनी पाणी पिलं, उलटी झाली नाही. त्यानंतर कॉफी मागितली मुलीला, कॉफी पण पिली कपभर, उलटी झाली नाही. मुलीने येऊन काय केलं, त्यांचे पाय असे वर केले. ते म्हणे तू माझे पाय असे वर केलेस? माझे पाय दुखले नाही म्हणे. मुलीने पांघरून काढून बघितलं तर पायावरची सूजच गेलेली होती. सूजही गेली. हे एका तासाच्या 2 तासाच्या अंतरात ही घडलेली गोष्ट आहे. अनुसरा. आम्ही नंतर दुसरी ऑनलाईन दीक्षा दिली, तेच कोरोना काळातच. अनेकांनी नावं ठेवली मला, परंतु दीक्षा मात्र सफल झाली.
त्यांनी सांगितलं त्या मुलाला की सर्वांचं ऑक्सिजन लेवल वाढतं, तुझ्या वडिलांचं काही वाढत नाहीये, ह्यांचं काही आम्ही गॅरंटी घेत नाही. मुलाने लगेच वडिलांना सांगितलं तुम्हाला अनुसरण घ्यायचं होतं ना, घेऊन घ्या म्हणे आता. आणि तो सुद्धा विधी आम्ही तसाच केला आणि त्यांना अनुसरण संपन्न झालं. लगेच संध्याकाळपासून त्यांची ऑक्सिजन लेवल वाढली. आता ते अनुसरलेले आहेत व्यवस्थित, म्हणजे कुठल्याही प्रकारची खात्री नव्हती. परंतु म्हणजे हे काय आहे हे मी तुम्हाला उदाहरणं का सांगितली, मी ऑनलाईन दीक्षा दिली म्हणून नाही सांगितलं. मला स्वतःला ह्याच्यातनं चिंतन करायला मिळालं की स्वामींनी सांगितलंय की मोठे दोष तर होणार नाहीच आहेत, परंतु इथे नुसतं वस्त्र पालट जरी केलं, मनाचं परिवर्तन जरी झालं, तरी लगेच परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित होतात. म्हणजे हे काय आहे, परमेश्वराच्या साह्याचा असा अनुभव घेऊन बघा तुम्ही. मी किती सांगितलं तरी तुम्हाला त्याची प्रतीती येणार नाही. तुम्ही स्वतः त्या वचनाचा अनुभव घ्या. मी अनेक वचनांचा अनुभव मी स्वतः घेतो, सतत घेतो मी, तेव्हा त्या वचनाशी मी जोडलेला असतो. तुम्हाला माझं प्रवचन समजत असेल तर मी काही शब्दांचा खेळ करत नाही. मी अनुभव जे आहेत ते समोर फक्त मांडतो, म्हणून ते लोकांना पडतात त्या गोष्टी. आणि खरोखरच आहे, मी फक्त निरूपणाला आलो म्हणून त्या मी सांगत नाहीये, हे खरोखरच आहे. नामस्मरणाचा एवढा मोठा अनुभव आहे. तर असं सगळं असताना देवाने आमच्यासाठी एवढं केलेलं आहे, तर आम्ही थोड्या वेळासाठी, थोडा वेळच आहे आपल्याकडे. तुम्हाला माहिती आहे तुमचं आयुष्य किती आहे? नाही, आपल्याला काहीच माहिती नाहीये. आपण कधी जाऊ, कधी किती दिवस राहू, कसलंच गणित आपल्याकडे नाहीये. आणि कधी जर का आपण आपलं हे झालंच, देह गेला तर करायचं काय? म्हणून लवकरात लवकर देवाला आपण अनुसरलो पाहिजे. अनुसरण म्हणजे काय? वेश परिवर्तन नाही बरं का. तुम्ही म्हटले आम्ही कार्यक्रम घेतो, गुलाबी काळे कपडे झाले, माझी दीक्षा झाली, ही दीक्षा नाहीये, हे अनुसरण नाहीये. अनुसरण म्हणजे तुम्ही मनाने पूर्ण बदलले पाहिजे. एकदा मनाने आपण काय होतं की आपलं पहिले वेश परिवर्तन होतो, नंतर मन परिवर्तन करण्याची प्रक्रिया चालू होते. पण अनुसरण मुळात मनात सुरू होतं, मन परिवर्तन आधी होतं आणि मग वेश परिवर्तन वगैरे बाह्यक्रिया नंतर होत राहतात. पण जो माणूस म्हटलं की मला अनुसरायचं आहे, तो माणूस त्याच दिवशी अनुसरला आणि त्याचे जे काही आसक्त्या आहेत, त्याचं जे काही प्रपंचामध्ये त्याचे जे काही स्नेह असेल, जे काही त्याचं दोष रूपाने तो अडकलेला आहे, ते सगळ्या गोष्टी तिथेच तुटून जातात सगळ्या. म्हणजे एखादं झाड तोडलं ना आपण, ते त्याच वेळी तोडलं गेलं. सुकण्याची क्रिया नंतर असते, मग ते आपोआप नंतर सुकत जाईल वगैरे, पण ते या क्षणी ते मेलं ते झाड. तसं तुम्ही त्या क्षणी उल्लेख केला, तुम्ही डिस्कनेक्ट झाले पाहिजेत प्रपंचाशी आणि ते तुम्ही होता आणि त्याच विचाराशी तुम्ही राहिलात तुम्ही, की मग पुढच्या प्रक्रिया लवकरात लवकर तुमच्या होत राहतात. मग ते वस्त्रपालट असो, घराचा त्याग असो, नातलगांचा त्याग असो, हे होत राहणार. आणि जर का तुम्ही ते मनावर घेतलं तर तुम्ही जे तुम्हाला उठता बसता येत नाही, तुम्ही मार्गात राहू शकता. तुमची जर का मानसिकता चांगली असेल तर तुम्ही कुठेही थांबू शकता. कुठेतरी थांबलेलंच आहात ना आता, तर कुठेही तुम्ही थांबू शकता. आणि देवाविषयीची ती आरती निर्माण होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा देवाने माझ्यासाठी काय काय केलं ही जर का बाब आमच्यापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत देवाचं महत्व तुम्हाला आम्हाला कळणार नाही. आम्ही लीळाचरित्र भरपूर वाचून काढलंय. साधाईला गंगेतनं बुडताना वाचवलं, ही लीळा आम्ही वाचून काढली. परंतु लीळा नाही समजली की देव असंही वाचवू शकतात. मग माझ्या बाबतीत पण होईल का असं विचार करा कधीतरी. वाहून जाणाऱ्या नाथोबासांना स्वामी वाचवतात, मी पण वाहून चाललेलो आहे. लीळा अशा पद्धतीने वाचवा. नुसतंच लीळा वाचत बसू नका, नुसतंच लीळा ऐकत बसू नका. निरूपण, माझं सुद्धा निरूपण ऐकताय तुम्ही आता, नुसतंच ऐकू नका. एक एक शब्दानुसार तुम्ही स्वतःला कसं तयार करू शकता हे पण बघा. महिला वर्गांकडे ही गोष्ट जास्त असते की एखादा पदार्थ कसा बनलेला आहे जाणून घेतात, पूर्ण मुलाखत घेतात त्या व्यक्तीची आणि घरी तो पदार्थ बनवून बघतात, एकदा दोनदा तीनदा, आणि हळूहळू त्यांना तो पदार्थ यायला लागतो.
प्रयत्न गुण हा महिला वर्गाकडे चांगल्या प्रकारचा आहे. जसं ते चपाती बनवताना वेगवेगळ्या देशांचे नकाशे ते पहिले बनवतात है ना, सुरुवातीला चपाती बनवताना, आणि मग तुम्ही पृथ्वी तयार करता, म्हणजे गोल चपाती बनवायला नंतर शिकता. अनेक देश एकत्र असलेली पृथ्वी म्हणजे गोल चपाती ही नंतर बनते तुमच्याकडनं. परंतु मला खरोखरच नवल वाटते की त्रिकोणी घडी केलेल्या चपातीचे ते उंडा असतो, त्याला लाटून त्याची त्रिकोणी घडी केल्या जाते आणि मग त्याला गोल केलं जातं. हे फक्त महिलांनाच जमतं बाबा. आपल्याला फक्त गोल चपाती खाता येते पण गोल चपाती बनवता येत नाही. परंतु ते सुद्धा आपल्याला करता आलं पाहिजे. कुठल्याही मुलीला सुरुवातीला येत नसतं, पण तिला सांगितल्यानंतर ती प्रयत्न करते आणि ते शिकते आणि तसं ते बनवते. तसं देवाने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लगेच आपल्याला येणार नाहीत, परंतु ते आत्मसात करा, ते करण्याचा मानस करा. आणि याचं जिवंत उदाहरण म्हणजे आमचे माहीम भट्ट आहेत. कितीतरी भाज्या, असं म्हणतात 36 भाज्या, परंतु पंचपक्वान्न रोज खाणारी व्यक्ती माहीम भट्ट म्हणजे काही साधीसुधी व्यक्ती नाही आहे. चांगले महागडे कपडे घालणारे माहीम भट्ट आहेत, परंतु जेव्हा ते जुनं मळकं धोतर ते नेसतात, चांगलं वस्त्र त्या समोरच्याला देऊन देतात आणि त्याचीच एक कपडा पाडून त्याची झोळी करतात आणि त्यात भिक्षा घेतात. आता ते जेव्हा भिक्षा जेवतात, पहिला घास घेतात, तर त्या वस्त्राचा दुर्गंध जो आहे त्या अन्नाला येतो. खाल्ल्या खाल्ल्या त्यांना ते एकदम असह्य होतं आणि ते वमन करतात. तुम्हाला माहिती आहे ना, चपात्यांचे कपडे असतात ते जर का जास्त दिवस धुतले नाही तुम्ही की त्याला एक स्मेल येतोय, दुर्गंध येतो आणि तो चपातीला पण येत असतो. मग असाच तो दुर्गंध त्याला आला आणि त्या अन्नाला आला आणि माहीम भट्ट जे होते त्यांनी त्याचं वमन करून टाकलं. वमन काय केलं? अन्नाचं वमन नाही झालं, वमन झालं त्यांच्यामध्ये जो काही अनधिकार होता त्या अनधिकाराचं वमन त्या ठिकाणी झालेलं आहे. सुरुवातीला त्यांना वाटतं घरी निघून जावं आपण, दुसऱ्या क्षणाला वाटतं नाही घरी जायचं नाही. माहीम भट्टांना जमणारच नव्हतं. तुम्हाला जसं मार्गात राहायला जमत नाहीये, भीती वाटते, तसंच त्यांना वाटलं की हे अन्न खायला आपल्याला जमणार नाही, हे वमन होणार मला, आपण घरी जावं. परंतु दुसऱ्या क्षणाला लगेच तुमचं एक मन तुम्हाला इकडे खेचतं, पण त्या मनाला तुम्ही परत इकडे खेचून घ्यायचं. मार्गात जर का आपण गेलो तर ते एक मन घरी खेचतं आपल्याला, घरी चांगली सुविधा होती, सगळं होतं, परंतु आता ते मन तुम्हाला घरी खेचतं. तुम्ही त्या मनाला परत मार्गामध्ये खेचा, तुमच्या आध्यात्मिक विचारामध्ये खेचा, तुमच्या वचन पालनाच्या आचरणामध्ये त्या मनाला खेचा परत, की इथून पुढे आता कुठेच जायचं नाही, हेच आचरण आहे आपलं आता. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ते कार्य केलं तर माहीम भट्ट जिवंत उदाहरण आहेत. तिसऱ्या दिवशी त्यांनी पहिला घास खाल्ला, चावला, गिळला, तो पोटामध्ये गेला आतमध्ये. स्वामींनी सांगितलं अंत पोकळ असे खाली ओट असे जाईल, परते जाणार आतमध्ये. तुम्ही ते गिळायचं फक्त काम करा. जिभेला जर का ते अन्न दाखवत राहिले तर जीभ तुम्हाला सारखी सारखी सांगेल हे कडू आहे, हे तुरट आहे, हे तिखट आहे. जीभ सारखी सारखी तुम्हाला संकेत देणार, परंतु तुम्ही नेहमी पोटाचा विचार करा, जिभेचा विचार करू नका. पोटात अन्न ढकलला आणि ते बरोबर जाईल पोटामध्ये. अशा पद्धतीने माहीम भट्टांनी तो जो काही आचरण आहे जे त्यांच्याकडनं घडणारच नव्हतं पण त्यांनी ते घडवून दाखवलं, तयार झाले. हे काय आहे? ईश्वरीची आरती, म्हणजे देवाच्या आवडीमुळे. बरं का, माहीम भट्टांना घरी काही कमी नव्हती, आपल्यापेक्षा श्रीमंत होते माहीम भट्ट. आपल्यापेक्षा श्रीमंत अजून कोण होतं बरं? निळ भट्ट भांडारेकर पण श्रीमंत होते. आणि कैक पटीने श्रीमंत कोण होते? गदोनायक तर होतेच. खेई गोई हे कैक पटीने सगळ्यांमध्ये सगळ्या श्रीमंत खेई गोई होत्या. त्या सुद्धा अनुसरल्या, त्यांचं वचन आलं त्यांच्या नावाचं. बघा बरं, वचनात त्यांचं नाव आहे, किती मोठी गोष्ट आहे. का बरं? कारण की त्यांच्या मुखात देवाचं नाव असल्यामुळे वचनात त्यांचं नाव येऊन गेलं की त्याग जैसा खेई गोईचा. आपल्याकडे काहीच संपत्ती नाही, कुठल्याच सुविधा नाही ज्या खेई गोईंकडे होत्या, पण एका क्षणात सर्व त्यागलं. का बरं? ना देवाच्या आरती,
देवाची आरती होती, आवड होती, देवाने केलेल्या कार्याची कदर होती, म्हणून आवडीपूर्वक देवाला अनुसरलेले आहेत. आणि इथे आचार्य म्हणतात की त्या आरतीपूर्वक सुद्धा कोणी अनुसरत नाही. म्हणून देवाच्या आरती ननु सर्वे, जर का देवाच्या आवडीमुळे जरी तुम्हाला अनुसरण्याची इच्छा होत नसेल, आवडी असली तर अनुसरण्याची इच्छा होईल, परंतु आवडीच नाही आणि आवडी नसल्यामुळे तुम्ही अनुसरण घेत नाही, तरी आत्मदर्शनार्थ तरी सकळ लोक आश्चर्या कारणे अनुसरिलो का. म्हणजे कुठेतरी आत्मदर्शनार्थ स्वतःच्या आत्म्याचा लाभ घडून घेण्यातरी, म्हणजे स्वार्थ परमार्थासाठी अनुसरत नसाल पण स्वार्थासाठी अनुसरा. मला मोक्ष पाहिजे, आनंद पाहिजे, मला दुःखात राहायचं नाहीये, या स्वार्थासाठी तरी अनुसरा. म्हणजे देवाकडे अनुसरण घेणारे दोन लोक आपल्याला बघायला मिळतात. एक जे आहे मळत्यागिया, मळवत त्यागिया, बोध होता क्षणी अनुसरतात ते, आणि दुसरे अनिष्ट त्यागिया, ते नरकाच्या भीतीने अनुसरतात की जर का इथेच राहिलो तर नरक होतील म्हणून ते अनुसरण घेतात. दोन व्यक्ती झाले. आम्हाला कसं अनुसरायचंय, भीतीने की भक्तीने. ईश्वराचं कार्य भीतीपूर्वक करू नका बरं का, नाही तर तुमचं असं होतं की आम्ही देवाला नवस केलंय पुरणपोळीचा आणि ते नाही केलं तर काय होईल नाही काय नाही, ही झाली भीती. आणि ते न करता तुम्ही देवासाठी काय पण जे आहे आवडीपूर्वक करता ती आहे भक्ती. भक्तीने जे कराल ते उपयोगी लागेल, भीतीने जे कराल ते उपयोगी लागत नसतं. लहान मुलाने जर का आवडीपूर्वक ते अन्न ग्रहण केलं तर त्याच्या अंगी लागतं ते, आणि तुम्ही त्याला घाबरून घाबरून जर का खाऊ घालाल तर त्याच्या ते अंगी लागणार नाही. घाबरून घाबरून तो जर का खात असेल त्याच्या अंगीच लागणार नाही. ते कुठलेही कार्य आवडीपूर्वक असलं पाहिजे, त्याच्यामध्ये भीती वगैरे असा प्रकार नसला पाहिजे. आणि म्हणून कमीत कमी तसं अनुसरण्याची इच्छा होत नसेल, देवाचं महत्वच आम्हाला कळत नसेल, परंतु देवाने या अनुसरणाचे जे लाभ सांगितले त्या लाभाला समोर ठेवून तरी आपण अनुसरणाकडे आलो पाहिजे. की बाबा अनुसरायचं तर नाही परंतु नरक होतील म्हणून तरी का होईना, आत्मकल्याण होईल म्हणून का होईना, आपण अनुसरावं म्हणून तरी अनुसरण घ्या. हे काय सांगितलेलं आहे, अशा पद्धतीचं अनुसरण सांगितलं. हे अनुसरण थोडं वरवड आहे बरं का. आता आपण भीतर अनुसरणाचा विचार करतो आहोत, आणि आत्ता एकाएकी हे वचन कसं आलं, हे वाक्य कसं आलं की आत्मदर्शनार्थ स्वतःचा लाभ करून घेण्यासाठी म्हणून हा झाला स्वार्थपर विचार थोडासा. किंवा पुढे येतं की लोक आश्चर्या कारणे अनुसरो का, किंवा कमीत कमी लोकांमध्ये आपली वाहवा होईल वगैरे म्हणून का होईना. आता हा कुठला विषय आला, परत स्वतःच्या प्रसिद्धीचा विषय आला. किंवा लोक आपल्याबद्दल चांगलं बोलतील, प्रसिद्धी म्हणून पण नाही परंतु लोकांमध्ये आपला एक चांगला संदेश जाईल, आपण काहीतरी केलं. ते असतं ना, काही लोक मध्येच ते असं काही भजन सुरू असेल तर ते काय करतात, आपलं नाव आणि रक्कम लिहून देतात की अमक्या अमक्यांकडनं भजनी मंडळाला एवढं, म्हणजे ते रक्कम नुसती देत नाही तर नाव सुद्धा देतात. म्हणजे त्यांना बरं वाटतं की आपलं नाव झालं, त्याच्यात वेगळं काही त्यांचा हेतू नाही, पण त्यांना बरं वाटतं त्यांचं नाव घेतलं की. मग कमीत कमी यासाठी तरी अनुसरण, जन लोकांमध्ये तुमचं नाव होईल की यांनी अनुसरण घेतलं म्हणून तरी अनुसरण घ्या. हे पण त्याच्याही पेक्षा वरवडे अनुसरण आहे. पण हे असं का सांगितलं बरं, जसं एखाद्या व्यक्तीला तो पदार्थ खायचा नाही आहे, मग माझ्याकडे छोटा शिष्य आहे, तो आला तेव्हा तो तूपच खात नव्हता, ते तूप म्हटलं की तो नको म्हणायचा. मग आम्ही त्याला म्हटलं एकदा एका बाजूला एक घास काढ आणि त्याच्यात तूप टाकून खाऊन बघ कसं लागतं. आता तो कसा खाणार आहे, तो तूप वरवडे खाणार आहे, नावडीपूर्वक तो तूप खाणार आहे. आणि त्यांनी तो घास घेतला, त्याला चांगलं लागलं ते, मग आता तो तूप खायला लागला. म्हणजे सुरुवातीला कधी कधी तुम्ही नावडत नावडत सेवी, वरवडे का होईना वेश परिवर्तन करा. अनुसरण जरी नाही कळालं, वेश परिवर्तन करा. कदाचित त्या वेश परिवर्तनानंतर तुमच्यामध्ये परिवर्तन होईल. दोन्हीकडनं बरं का. कधी पाणी जे असतं ते जमिनीतनं वर येतं आणि कधी कधी जमिनीतनं खाली जातं, आतमध्ये जातं. दोन्ही गोष्टी महत्वाच्याच आहेत. असं जर का नाही आलं तर कमीत कमी पाण्याची पातळी जमिनीमध्ये वाढवण्यासाठी तुम्हाला वरती पाणी साठवावं लागेल.
आणि कधी कधी एवढं पाणी साठतं की तुम्हाला जमिनीच्या पोटातनं पाणी वर काढावं लागेल. म्हणजे कसं का होईना तिथे पाण्याची उपलब्धी होणं गरजेचं आहे. तसं कसं का होईना ईश्वराच्या आरतीत अनुसरा, ईश्वराला शरण जा, किंवा वरवडे का होईना देवाला शरण जाण्याचं विधित करा. वरवडे करिता भीतरासी असं सांगितलेलं आहे. एक वेळ येते अशी की त्याच्यामध्ये आपल्यात बदल होऊ शकतो बरं का. म्हणजे कधी कधी तुम्हाला प्रायश्चित्त करायला सांगितलं, 2 दंडवत तुम्हाला रडूच येत नाही, तुम्हाला कोरडं कोरडंच वाटतं. परंतु नंतर नंतर तो प्रायश्चित तुमच्या अंतःकरणापर्यंत उतरतं आणि हळूहळू तुमच्याही डोळ्यामध्ये अश्रू येतात. दुःख तरी वाटतं, तुम्हाला वाईट तरी वाटतं की खरंच आपण एवढे दोष केलेले आहेत म्हणून. म्हणजे वरवडे करिता भीतर कुठला तरी प्रवास झाला पाहिजे. हा प्रवास महत्वाचा आहे. मनातनं बाहेर बाह्यक्रिया येणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. परंतु तसं होत नसेल तर बाह्यक्रियेतनं अंतःकरणापर्यंत ती क्रिया पोहोचवणं हेही तेवढंच महत्वाचं आहे. जसं जमेल तुम्हाला तसं ते तुम्ही करा. आणि म्हणून अनुसरणाविषयी आचार्य भट्टोबासांनी महत्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. ऐसे म्हणितले अशा पद्धतीने आचार्य भट्टोबासांनी त्याचं निरूपण केलेलं आहे. पुढची स्मृती येते 230 क्रमांकाची. केली क्रिया वाया न वचे म्हणणे. केली क्रिया आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे, केली क्रिया कधीही वाया जात नसते. तुम्ही काही पण जर केलं, वाईट करा चांगलं करा, वाचिके करा नाही तर मानसिके करा. तुम्ही मानसिक जर का एखादी उल्लेख केला तर तो सुद्धा वाया जात नाही, तो सुद्धा नोंद होते. जसं तुम्ही बँकेमध्ये पैसे ठेवले की त्याच्यावर व्याज वाढतं की नाही, तसं मानसिक उल्लेख म्हणजे काय आहे, मुद्दल आहे, त्याच्यावर व्याज वाढतं, वाचिके मिळतं, त्याच्यावर व्याज वाढतं, प्रत्यक्ष ती क्रिया घडते. एखादी क्रिया मानसिक झाली की त्याचं वाचिक आणि प्रत्यक्ष ते घडतंच घडतं, ते तुम्ही थांबवू शकत नाही. म्हणून मी अलीकडे लोकांना सांगतो की मनातल्या मनात का होईना देवाकडे अनुसरणाचा उल्लेख करा. तो उल्लेख कधी ना कधी प्रत्यक्ष रूपाने आपल्यामध्ये उतरू शकतो, येऊ शकतो. म्हणून मनामध्ये चांगले चांगले उल्लेख करायचे. तुम्ही तुमच्या शेतामध्ये काय लावता, चांगल्या चांगल्या बिया, मग ते जे बियाणं तुम्ही लावता, कधी गव्हाचं असेल, कधी तांदळाचं असेल, कधी अजून कसला असेल, चांगल्या चांगल्या गोष्टी लावता. पण तुम्ही एखाद्या काट्याच्या झाडाचं लावता का बी? एखाद्या अनावश्यक झाडांचं काही तुम्ही बियाणं लावता का? नाही लावत. कारण की तुम्हाला माहिती आहे की आपल्या या जमिनीमध्ये चांगलं चांगलंच पीक आपल्याला घ्यायचं, उत्तम उत्तम प्रकारचं पीक आलं पाहिजे. आपलं मन सुद्धा तेच आहे. आमच्या स्वामींनी सुक्षेत्राच्या दृष्टांतामध्ये ते सांगितलेलं आहे. कुक्षेत्राचाही दृष्टांत देवाने सांगितलेला आहे. आपलं जीव स्वरूप नुसतं मनावर संकुचित राहू नका. आपलं जीव स्वरूप जे पूर्ण आहे ते एक प्रकारची जमीन आहे. त्या जमिनीची योग्य प्रकारे मशागत करा. ते जे काही क्रिया असतात शेताच्या संदर्भातल्या ते आपल्या जीव स्वरूपाच्या बाबतीत करा आणि त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या उल्लेखाचे बियाणे त्याच्यामध्ये पेरा. ते निश्चित जर का तुम्ही चांगल्या विचारांचं बियाणं पेरलेलं असेल तर तुमच्या मनातले उल्लेखही पुढे चांगलेच येतील, वाचिके सुद्धा चांगलेच येतील आणि प्रत्यक्ष क्रिया सुद्धा चांगल्याच घडतील. म्हणजे चांगल्या क्रिया करणं किती सोपं आहे. आपल्याकडनं का चांगल्या क्रिया घडत नाही? कारण की आपल्या मनामध्ये सतत वाईट विचारच सुरू असतात, वाईटांबद्दल विचार चालू असतात, वाईटच विचार सुरू असतात, वाईट क्रियेंचे विचार सुरू असतात. त्याच्यामुळे वाचेमध्ये सुद्धा तेच येतं आणि क्रियेमध्ये सुद्धा तेच येतं. म्हणून केली क्रिया वाया जात नाही. म्हणून क्रिया कुठली करावी? चांगलीच क्रिया करावी, जेणेकरून ती आपल्या उपयोगातच जाईल. एकुदिसी भटोबासी म्हणतले ये मार्गी केली क्रिया इवली ही वाया न वचे. आता आपण जे सांगितलं ते व्यवहारातलं खास करून सांगितलेलं आहे की केली क्रिया वाया जात नाही, चांगली वाईट. आचार्य भट्टोबास परमार्गाच्या संदर्भातल्या क्रियेचं ज्ञान आम्हाला या ठिकाणी करून देतात. भट्टोबास म्हणतात ये मार्गी म्हणजे दैवराटीमध्ये केली क्रिया, काहीही जर क्रिया केली तर इवली ही वाया न वचे, एवढीशी सुद्धा ती क्रिया परमेश्वर वाया जाऊ देत नाही.
याचं उदाहरण तुम्हाला एखादं सांगता येईल का वेळेचं? अजिबात वाया जाऊ देत नाही देव. स्वामींना कुणीतरी धक्का मारलेला आहे. कोणी मारला बरं? त्या सैनिकाने धक्का मारला आणि स्वामींच्या श्रीकरातलं जे काही पाणी पात्र जे आहे भिक्षा ती खाली सांडली. स्वामींनी एक एक कण त्याच्यातनं वेचलेला आहे. तो त्या धुळीतनं घेतलेला आहे स्वामींनी. तो अधिकारी म्हणतो हे अन्न ह्याला धूळ लागली, मातीत मिसळलं, हे राहू द्या असंच, माझ्या घरी चला. पण आमचे स्वामी काय करतात? इवली ही वाया न वचे एकही कण तिथे वाया जाऊ देत नाही. ते उपयोगी लावतात. का? कारण की ज्यांच्या घरोघरी जाऊन देवाने भिक्षा मागितली ते जीव कोण आहेत? साधे सुधे नाही आहेत. आपल्याकडे येतात का देव कधी भिक्षेला? नाही येत. तुम्ही तर रोजच देवाला बोलवता बीजे करावे बीजे करावे, पण देव काही यायला तयार नाही. मग ते जीव खरोखरच ते कणवेचे आहेत, त्यांच्याकडे जाऊन ते अन्नकण ते भिक्षा देव घेऊन आले, ती वाया जाऊ देणे म्हणजे काय होईल? त्यांच्या क्रियेचं नाश करण्यासारखं होईल. स्वामींनी ते अन्नकण नाही वेचले, एक एक कणव वेचलेली, कण नाही वेचले, तर त्या जीवांची कणव त्या ठिकाणी वेचलेली आहे आणि ती उपयोगी लावलेली आहे. आणि म्हणून एकही क्रिया इथे वाया जात नाही. तुम्हाला आता हे लक्षात आलं का की मी अक्षता लावू देत नाही? का लावू देत नाही? कोणीच मला विचारलं नाही का बरं सगळे लावतात, तुम्हाला काय झालं? तुमचं काय नवीनच असतं, हे करत नाही ते करत नाही. मग आमच्या स्वामींचे वचन आहेत दोन. आमचे स्वामी सांगतात नाथोबासांना, ऐसे अणु अणु सांडावे. आणून आणून तुम्ही किंवा एक एक अणु अणु म्हणजे कण कण तुम्ही इथे सांडता. भिक्षेची झोळी झटकतात ते डोमेग्रामला राजमठाच्या बाहेर आणि अन्नाचे कणकण पडतात. स्वामी म्हणतात हे कण कण तुम्ही इथे सांडता. ज्यांच्याकडनं मागून आणलं तुम्ही ते काय तुमचे वैरी आहेत का की त्यांनी दिलेलं हे कण तुम्ही वाया घालवतायत? एक एक कण वाया तुम्ही उपयोगी लावा. दुसरी घटना, दुसरं वचन कुठलं बरं? आपुले शीत मुंगी आधी करून नेऊ नेदावे. एक शीत सुद्धा आपलं मुंगीला नेऊ द्यायचं नाही. म्हणजे शिजवलेला भात आपण जर का खाल्ला तर तो पूर्ण चाटून पुसून खाऊन परत ताटही धुवायचं स्वच्छ आणि एकही कण सांडायचा नाही. म्हणजे फक्त शिजवलेलाच तांदळाचा भात का? आणि तांदूळ वाया गेलं तर चालेल का? अजिबात नाही. स्वामींचं वचन आहे. मग तुम्हाला ते पाळता आलं तर बघा. तुम्ही दुसरे उदाहरणे देणार की बाईसा लावत होत्या मग सगळे लावतात. आता मग तुम्ही समाजाचा विचार करत राहा. तुम्ही वचनांचा विचार जेव्हा कराल त्या दिवशी तुम्ही अन्न वाया जाऊ देणार नाही. आमच्या स्वामींनी कधी अन्न वाया जाऊ दिलं नाही. मग या वचनांच्या अनुसार आपल्याला मी याचं चिंतन केलं आणि मी ते बंद केलं. दीक्षेसाठी सुद्धा जो काही चौक मांडला जातो तांदळाचा, त्याच्यामध्ये तुम्ही तांदळावर पाय देऊन बसणार म्हणजे तुमची दीक्षा होईल तेव्हा कळेल तुम्हाला ते. मग आता तुमची जेव्हा केव्हा दीक्षा होईल त्यावेळी तुम्ही सांगायचं बरं का, ठामपणे सांगाल ना? खूप कमी लोक हो बोलले बरं. दत्त जयंती आहे परवा, विचार करा. तर असं काही तुमची दीक्षा अनुसरण तुमचं होणारच आहे लवकर. मग त्यावेळी तांदळाचा चौक मांडत असतील तर सांगा मी तांदळाच्या चौकावर मी बसणार नाही. मांडला असेल तर तो बाजूला करून ठेवा तांदूळ त्यातले, कारण की त्याच्यावर आपण पाय देतो तर ते अन्नावर कधी पाय देऊ नये वगैरे. म्हणजे अक्षता पण तुम्ही जे वाहता ते खाली पडतात असे वगैरे वगैरे. काही लोक बासमती तांदळाच्या अक्षता ठेवतात बरं. म्हणजे अक्षता लावताना सुगंधित वाढलं पाहिजे सगळं. माझं म्हणणं आहे की बासमती तांदूळ असेल की तांदूळ हे खाऊ घालण्याचा पदार्थ आहे, तो वाया घालू द्यायचा पदार्थ नाही, तो खाऊ घाला. म्हणून याकडे तुम्ही वचनदृष्ट्या लक्ष द्या. मी तेच सांगतोय तुम्हाला की वचन तुमचे पाठांतर आहेत, वचनाचे अर्थ पाठांतर आहेत, पण वचनाचं ते काही वचनामध्ये तुम्ही जगले पाहिजेत ते तुम्ही जगून नाही राहिलेले. वचनाचं आचरण तुम्ही करून नाही राहिलेले आहे. वचनाचं चिंतन तुम्ही करत नाहीयेत. हे काही मला कोणी सांगितलं नाही, पण मी याचं चिंतन करत गेलो. देव सुचवत राहतात काय काय.
एक एक गोष्ट सुचत राहतात आणि त्या अनुषंगाने मी त्या त्या गोष्टी बंद करून टाकतो. आणि म्हणून तुम्हाला जर का पटलं असेल तर वचनाद्वारे तर तुम्ही उद्यापासनं की आजपासनं बघा आता मग फुलहाराचं तर काय तो थोडा व्यापक विषय आहे. फुलहार मी स्वतः घेत नाही. तर या ठिकाणी केली क्रिया वाया न वचे म्हणजे आमचं कर्तव्य काय की आमच्याकडे जे भिक्षांना तुम्ही दिलेलं आहे त्यातला एक कण सुद्धा, मग तो तांदळाचा असो नाही तर कसलाही असो, तो वाया नाही गेला पाहिजे. एका स्मृतीमध्ये आलं की त्या महिला, मार्गस्थ महिला काही भाजी निसतायत आणि त्यातली काही पानं टाकल्या जात आहेत. म्हणजे आता सगळे काही मनापासून ते करत नाही. कधी कधी जे खायचं म्हणजे पालेभाज्याचं खालचं जे मूळ आहे ते तर फेकून द्या, वरच्या दांड्या ज्या असतात त्याही फेकल्या जातात, किंवा ते पानं कधी कधी चांगले असून ते फेकल्या जातात. भटोबासाने ते वेचले सगळे आणि त्यांना दिलं आणि म्हणतात की हे असं तुम्ही अर्धे कुपात आणि अर्धे सुपात टाकता, हे उपयोगी लावा, हे माझा मार्ग खाईल आणि स्मरणी दक्ष होईल, जे वाया घालवू नका. हे तुम्हाला मी का सांगतोय, नुसतंच वचन तुम्हाला समोर नाही ठेवलं. मी माझा अभ्यास संवत्सरला झाला. आम्ही संवत्सरला असताना आम्ही एक भाजी 3 टाइम खात होतो बरं का. आज आम्हाला एका वेळेला 3 भाज्या असतात ताटामध्ये. त्या वेळेला एकच भाजी 3 टाइम असायची. मोठे बाबा जे होते त्यांनी आमच्याकडनं अशा पद्धतीने आचरण करवून घेतलं. बेमालूमपणे आम्हाला ती सवय लागली. मग दुपारी जी भाजी बनवली तीच संध्याकाळी, तीच उद्या नाश्त्याला यायची. कडधान्य असेल तर काय व्हायचं, आम्ही फक्त रसाच घ्यायचं, कडधान्य तसंच राहायचं खाली. कडधान्य खूप लोकांना आवडत नाही. जर का उन्हाळ्याची दिवस असतील तर ती भाजी विटायची आणि त्या विटलेल्या भाजीचे धपाटे यायचे दुसऱ्या दिवशी नाश्त्याला. आणि आम्ही आदल्या दिवशी ते कडधान्य खात नाही, पण विटलेल्या भाजीचे धपाटे मात्र मला पाहिजे. काय माहिती ते विटलेलं असायचं. आज आपल्याला विटलेली भाजी दिली की त्याच्यात वास देऊन आपण बाजूला ठेवून देतो, पण काय माहिती नाही त्या मार्गामध्ये विटलेल्या भाजीचे धपाटे आम्ही आवर्जून खायचो. ती जी आजी होती आम्हाला त्याचे बरोबर वाटायची सगळ्यांना समप्रमाणात. आम्हाला असं वाटेल आम्हाला जास्त पाहिजे. काय माहिती, म्हणजे हे काही मी मोठेपणा नाही सांगत, पण तुम्ही आमच्या ह्याच्यातलं कोणालाही विचारा, ते धपाटे संपायचे, खाल्ल्या जायचे. भाकरीच्या आधी ते संपायचे. आम्हाला प्रश्न पडायचा, काल आपण ही भाजी नाही खाल्ली, आज विटलेल्या भाजीचे धपाटे पण खातोय आपण. मग बाबांचा विचार यायचा, मार्गाचा विचार यायचा की बाबा एक कण सुद्धा, विटलेलं अन्न सुद्धा वाया जाऊ देत नाही. रेंद्या चेंद्या दरू भरीजे, आमच्या स्वामींनी सांगितलं. या वचनाचं पालन त्यावेळी होत आहे. म्हणजे किती विचार आहे बारीक. आज जेव्हा ते तांदळाचे कण वाया जातात तेव्हा मला ते विटलेल्या भाजीची चवळी असेल, चणे असतील, ते कण आठवतात की ते विटलेले कण सुद्धा आम्ही फेकत नव्हतो. बाबा ते सुद्धा उपयोगात आणायचे. आणि आज आम्ही चांगलं पदार्थ जरी असला तरी तो वाया चाललेला आहे. वाहिले असतील वैदिक ह्याच्यातनं ते वाहिलं जातं. तुम्ही बंद करा, काही अर्थ नाही. तुमच्या मोक्षामध्ये काही अडथळा येणार नाही. मोक्ष देताना स्वामी विचारणार नाही किती किलो तांदूळ तुम्ही उपयोगी लावले अक्षतेमध्ये, म्हणून तुमचा काही मोक्ष त्या ठिकाणी थांबणार नाहीये की तुम्ही कमीच तांदूळ वाया उपयोगी लावले म्हणून इवली ही क्रिया वाया जाऊ देत नाही देव. आणि आपण सुद्धा एवढंच सुद्धा अन्नकण वाया जाऊ द्यायचं नाही, कारण की देव सुद्धा ते वाया जाऊ देत नाही. आणि म्हणून इथे आचार्य म्हणतात की ये मार्गी केली क्रिया वाया न वचे. आता याच्यामध्ये एक उदाहरण मी दुसरं एक लिळेचं घेतो थोडंसं, म्हणजे लिळेचं नाही पण एका क्रियेचं घेतो की एखादी व्यक्ती चांगलं, त्यांच्याकडे सदनता असते, पैसे असतात की ते चांगल्या प्रकारे एकटे स्वतः पंगत करू शकतात, अन्नदान करू शकतात. असे लोक आहेत पंथामध्ये. काही लोक असे आहेत की ते एकटे पंगत नाही करू शकत, तेवढा खर्च ते करू नाही शकत, परंतु ते चपातीचा खर्च मात्र देऊ शकतात. त्यांना जोडी दुसरी व्यक्ती असते, ते म्हणतात आम्ही भाजीचा खर्च देऊ शकतो, पण पंक्तीचा खर्च आम्ही नाही देऊ शकत, आमच्याकडे तेवढे द्रव्य नाही आहे. कोणीतरी म्हणतं मी तांदूळ देतो, कोणीतरी म्हणतं मी डाळ देतो. डाळ भात भाजी चपाती झाली.
आता तुम्ही 4 लोक मिळून ती पंगत करू शकता की नाही करू शकता? करू शकता की नाही? करू शकता बरं का. आता कोणीतरी तुम्हाला म्हणेल अशी मिश्र क्रिया करायची नाही, तुमची पंगत सेपरेट झाली पाहिजे. परंतु असं जर का वाट बघत राहिलं तर तुमच्याकडनं अन्नदान कधीच होणार नाही. तुमच्याकडे तेवढं द्रव्य नाही जमणार कधी. परंतु एवढं मात्र द्रव्य जमते, 100 रुपये नाही जमणार पण 20 रुपये मात्र तुमच्याकडे जमतायत. आता 100 रुपये जमायला खूप वेळ लागेल. मग त्या 100 रुपयाची वाट बघत राहाल तर ही 20 रुपयाची क्रिया पण तशीच राहून जाईल. कारण 20 रुपये लगेच खर्च होणार आहे उद्या परवा लगेच. मग काय करायचं? ती मिश्र क्रिया, वैदिक ह्याच्यामध्ये मिश्र क्रियेला मान्यता नाही बरं का. कारण की त्याचं मिश्र क्रिया केली तर कर्म लागतं ना, ते कर्म पूर्ण लागत नाही, पूर्ण लेप लागत नाही, म्हणून मिश्र क्रिया करायची नसते कर्मराटीमध्ये. पण दैवराटीमध्ये कर्माचा संबंधच येत नाही, दैवराटीमध्ये कणव लागत असते. म्हणून म्हणतात की इवली ही वाया न वचे, संदर्भ आला म्हणून सांगितलं. तुम्ही पीठ दिलं तर पिठाचं गोमटं लागेल आणि मीठ दिलं तर मिठाचं पण गोमटं लागेल. तुमच्याकडे काहीच नसेल द्यायला तर मीठ सुद्धा तुम्ही देऊ शकता, आणि मीठही द्यायला नसेल तर तुम्ही शारीर सेवा त्या ठिकाणी देऊ शकता. पंगत कुणाची का असे ना, आपण मनोभावे आवडीपूर्वक वाढलं त्याच्यामध्ये, त्या कार्यक्रमाचं नियोजन जरी केलं, तुम्ही 1 रुपया दिलेला नाही पण मनोभावे आवडीपूर्वक त्याचं नियोजन तुम्ही योग्य प्रकारे केलं तर ती क्रिया सुद्धा तुमची वाया जात नाही. आणि म्हणून मिश्र क्रिया कुणी करू नका असं तुम्हाला कोणी सांगत असेल तर काहीही ऐकू नका. तुम्ही मिश्र क्रिया करत असता, तुमच्याकडे जे भिक्षेला साधू येतात त्यांना तुम्ही पूर्ण भोजन वाढता की थोडंसंच वाढता? बघा, पूर्ण वाढता का? नाही, पूर्ण नाही वाढत तुम्ही. ते 5 घरी भिक्षा मागतात, इथून थोडं, इथून थोडं, इथून थोडं. ही क्रिया कुठली झाली? मिश्र क्रिया झाली. चपाती तुम्ही दिली बाबांना पण भाजी त्यांनी दुसऱ्या घरून आणलेली आहे, भात वेगळ्या घरून आणलेला आहे, झाली ना मिश्र क्रिया ती. परंतु दैवराटीमध्ये मिश्र क्रियेची काही अडचण नाही, कारण की त्याची कणव लागते. कर्म आणि लेप लागत नसल्यामुळे कणव लागण्यासाठी तुम्ही जेवढं उपयोगी जाल परमार्गी सेवेअर्थी तेवढं तुम्हाला, सेवेचं कोणाला सांगायची गरज नाही पडली पाहिजे. सेवा तुम्ही तुमच्या मनाने केली पाहिजे. जेवढं काय तुम्हाला करता येईल उपयुक्त गोष्ट तेवढं तुम्ही तुमच्या मनापासून ते करा. आमचे स्वामींनी सांगितले, भटोबासही सांगतात की केली क्रिया वाया जात नाही आणि इवली ही वाया न वचे. आता ती वाया जात नाही म्हणजे काय होतं? न एकानतिकार निवृत्ती कारण, म्हणजे एखाद्याने जर का ती सेवा क्रिया केली तर त्याचा अनधिकार नासण्यासाठी म्हणून ती क्रिया उपयोगी लागते. एका अधिकारा कारण, एखाद्याची योग्यता अधिकार घडवायसाठी म्हणून ती क्रिया त्याची उपयोगी लागते. एका आरती कारण, एखाद्याची योग्यता पण आहे, सर्व आहे, पण त्याची आर्तता जो गुण आहे, आर्त हा जो गुण आहे, देवाबद्दलची आवड, तो गुण त्याचा वाढतो. एका सन्निधी कारण होय, आणि एखाद्याला असन्निधान असेल तर ते सन्निधान प्राप्त करण्यासाठी म्हणून त्याची ती क्रिया जी आहे ती उपयोगी जाऊ शकते. कुठलीही जर क्रिया असेल, जसं तुम्ही एखाद्या साधूंसोबत आहात, आता ते त्यांचं आले, त्यांचं ते जाणार आहेत, मार्ग आहे, आणि तुम्ही काय केले, पहिलीच भेट झाली आणि तुम्ही तिथे सेवा वगैरे इतकी चांगली केली की त्या लोकांना असं वाटायला लागतं की खूपच सेवा भावी आहे बरं का, चांगली धावपळ आणि कुशलता किती आहे. ते तुम्हाला म्हणतात तुम्ही येता का आमच्यासोबत? म्हणजे पदयात्रा आहे हो, दीक्षेला नाही, पदयात्रा आहे या परिसरामध्ये, तर तुम्ही 4 दिवस आमच्यासोबत चला, तुम्ही असले तर आम्हाला थोडं बरं पडेल. तुमची सेवा कशाच्या उपयोगी पडली? सन्निधानाच्या, म्हणजे मार्गाचं सन्निधान. आणि त्यांनी तुम्हाला काय केलं, निवडलं की तुम्ही आमच्यासोबत राहा 4 दिवस, तुमची मदत होईल आम्हाला सगळं काय. म्हणजे तुमचं द्रव्य काहीच नाही पण सेवा मात्र तुमची उपयोगी गेलेली आहे. म्हणून या स्मृतीमध्ये आपण बघितलं की केली क्रिया कुठलीच असेल ती वाया जात नाही. म्हणून चांगल्या क्रिया करा आणि ईश्वरीच्या उपयोगी त्या लावून द्या. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी स्मृतीस्थळातील 229 आणि 230 क्रमांकाच्या अशा 2 स्मृत्यांवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे.
दंडवत हो